महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। आपलं व्यक्तिमत्व घडतं इथे। आपले विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा जपणारे जय बालाजी कलेक्शन ओतूर। आमच्याकडे नवनवीन शूटिंग शर्टिंग साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन वेअर्स, सहावार साडी, नववार साडी, हँडलूम, स्वेटर असं सर्व काही जय बालाजी कलेक्शनच्या भव्य दालनात योग्य दरात उपलब्ध। सण उत्सव जवळच आले तर मग आजच भेट द्या जय बालाजी कलेक्शन ओतूर। आमचा पत्ता नवीन एसटी स्टँड जवळच, ओतूर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। प्रोप्रायटर अक्षय शेठ डुमरे पाटील, जय बालाजी कलेक्शन ओतूर। संपर्क 8600 77 39 87। गावकीचं जे पाणी आहे ना तर ते वरती पाणी येतच नाही काय। आणि आतापर्यंत ना माझ्या बोरवरती सगळे जण पाणी भरत होते। आता आहेरांनी बोर घेतलाय ना तर माझ्या बोरला पण टिपका येत नाही। आता प्यायला ऑलरेडी कुणालाच पाणी नाही। आम्ही यांच्या बोरवरून पाणी आणत होतो। आता अशा म्हाताऱ्या बाया यांनी पाणी किती लोकांची अडचण? आमची सगळ्यांची लोकसंख्या किती? 25-30 घर। काय म्हणलं? अरे पांडू मला काय बोलला, मी पांडूला बोलले ना, म्हणलं त्यांनी बोर घेतल्यामुळे आमच्या बोरशी पाणी गेलं। मग त्याला बोरला दोन्ही बोरला फुल पाणी ना, मग त्याला सांग आम्हाला पाणी दे जो पण त्या गावकीचं पाणी येतं। पांडू काय बोलला, आम्ही फोन करतो त्याला। तर म्हटलं फोन करू नको, तू समोर आहे, आमच्या समोर बोलणं होऊ दे, जेणेकरून आम्ही पाईप टाकून पाणीच नाहीये इथे। तर ते बोलले आम्ही काय करू, आम्हाला ऍडजस्ट करायला जमणार नाही, आजच्या दिवस आताच्या पर्यंत तुम्ही बघा, नंतर आम्ही बघू। कोण म्हणलं असं तुम्हाला? पांडू संतोष शेळके, पांडू सरपंच का? उपसरपंच। हा, आणि काय म्हणलं? पाणीच प्यायला नाही तर आम्ही काय करणार आहे इथं? पूर्णपणे बोरचं पाणी बंद झालेलं आहे। ग्रामपंचायत आम्हाला अशी अपेक्षा आहे का त्यांनी टँकर पाण्याची सुविधा करून द्यावी इथे। ते कुठल्या प्रकारची इथं सुविधा करून देते नाही। किती वर्ष झालं आता हे? साधारणतः 2-1 वर्षापासून आम्ही त्यांच्या मागे लागेले पाण्याची सुविधा करून द्यावी, ते पण कुठल्या प्रकारची पाण्याची सुविधा करून देत नाही। एक दिवस गेला का दुसऱ्या दिवशी पाणी आलं का बंद। ते बोलतात का तुम्ही तुमच्या पद्धतीने खोदा, हे करा तुम्ही तुमच्या पद्धतीने, आम्ही पाणी सोडतो। आणि ते तुम्ही काय पैसे भरायचे? हा, आम्ही ना माऊलीला पैसे द्यायचे, तेव्हा तो आम्हाला पाणी सोडायचं। किती रुपये द्यायचे? 100-200 रुपये द्यायचे। ते पण आहे ना, नारायण पाटील होते का, ते पण पैसे द्यायचे महिन्याला। नाही, महिन्याला नाही, ज्यावेळेस पाणी संपलं ज्या वेळेस आहे का आम्ही पाणी सोडीन का त्यावेळेस त्याला पैसे द्यायचं, तेव्हा तो पाणी सोडायचा। आणि आता तर ही कंपनी झाल्यापासून आम्हाला पाणीच नाही। मग तुम्ही पैसे द्यायचे बंद केले, पाणी बंद झालं। तसं ग्रामपंचायत याच्यावर काय कारवाई केली का नाही? नोटीस? माझी सायकलीची चेन खराब झाली, माझी टायर खराब झाले, त्याच्यानंतर आम्ही 500 रुपये दिले। तो काय बोलायचं, गावाचं नाव बदनाम करू नका, सरपंच मॅडमचं असं म्हणले। नाही त्यांचं बरोबर तेवढं काय झालं, गावाचं नाव बदनाम नका ते म्हणले गावाचं कुठल्या प्रकारचं नाव बदनाम करू नका तुम्ही। ते सगळेजण आम्हाला पाणी अजून लोक मिली तरी चालते। काय बोलले माहिती का, हा विषय इथं थांबवा, तुम्ही त्याला पैसे दिले ना, हा विषय इथं थांबा, तुम्ही काय म्हणजे जास्त उल्लेख करू नका, असं ते डायरेक्ट बोलले आम्हाला। कोण? सरपंच मॅडम? सदस्य सगळे बोलले हा विषय इथंच तुम्ही थांबवा। पण आता आम्हाला त्यालाच पाण्यात आम्ही काय, मग पाणी थांबवायचं आणि पाणी वाचून लोकांनी मरायचं का? ते म्हणे तू म्हणे ना, हा विषय पैसे तुम्ही देता, हा विषय इथंच थांबवा। म्हणजे तुमची तोंड बंद केली त्यांनी? हा, पाणी नाही, त्यांची कोणती व्यवस्था आहे? अजून कोणी पाणीच नाही, लोकांना पाणी आहे का नाही? सरपंच नाही, उपसरपंच नाही, कोणीच नाही। नाही, पाण्याच्या संदर्भात काल तुम्ही उपसरपंचाला भेटले होते, बरोबर आहे का? नाही, कालही भेटले होते ना? काल फोन केला पण बंद होता त्यांचा फोन। काय म्हणले ते? काल आलते का इथं? काल नव्हते आले। 5 वर्षापासून संतोष शेळके काय बोलले का उद्या बघू आपण, पण ते आजपर्यंत कुठल्या प्रकारचा त्यांचा फोन नाही, आले नाही, काहीच नाही। आणि ही मुलं कुठली ती? ही आश्रमशाळेची मुलं आहेत। किती येते तुम्ही? किती जण? हे 20-22 जण आहेत। 30 जण आहेत आम्ही। आम्हाला पण पाणी नाही, किती दिवस झाले प्यायला पण। मग आंघोळीचा बिंगोळीचा प्रश्नच असेल म्हणायचं तुमचा तसा। मग तुम्ही पाणी कुठून आणता इथं? पाणी आम्ही आता सध्या बोरचं पाणी होतं, कुठून आणता पाणी? खाली आहे तिथे, आम्ही सकाळी बादल्या घेऊन जातो, घेऊन येतो। आणि मग पाणी आणायचं, मग शाळेचं उरकून जायचं का? असा प्रश्न आहे बाबा। मग बघा काय करता येईल आता या प्रश्न। शाळेच्या पोरांचे हाल आहेत, आश्रम शाळेत पोरं राहणार आहेत त्यांचे सुद्धा हाल आहेत। नाही
तुम्ही दोघं पदाधिकारी मिळून आहे ना, आजचा पाण्याचा प्रश्न तुम्ही आज सोडवा. टँकर यांना आज तुम्ही पोच करा, गावाच्या वतीनं नाही, तुमच्या सहकार्यातून. आणि पुढच्या वेळेस जर यांना पाणी नाही आलं तर आंदोलनाचा इशारा करा, त्यांना आंदोलन करून यांना पाण्याची सोय. नाही, आपण तसं अर्ज तर केलेला आहेच ग्रामपंचायतीला, आज ग्रामसेवकांना अर्ज केलेला आहे पाण्याविषयी. आज मुलांचा इथं हाल होत असते तर तुम्ही वंचितचे कोण? तुम्ही वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक. तुम्ही कोण? शिवसेने शिंदे गटाच्या? मी पूजा सोनवणे, शिंदे गटाची जिल्हा अध्यक्ष आहे, वंचित अनुसूचित जाती जमातीची. तुम्ही आज पाणी यांना पुरवणार आहे टँकरने? हो, आज आम्ही म्हणजे त्यांनी त्यांची अडचण सांगितल्याप्रमाणे आणि ह्या लहान मुलांचा पण प्रश्न जो आहे, शाळकरी मुलं आहेत, अनाथाश्रमात राहतात आहेत आणि बोटा ग्रामपंचायत कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही अद्यापही त्या गोष्टीची. म्हणून आता नाविलाज असतं आम्हाला हे करावं लागतंय. नाविलाज असा यांचा आहे की ग्रामपंचायत यांच्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे आम्ही दोघं जण, माननीय शिवाजी तळपे आणि मी स्वतः पूजा सोनवणे. तर आज बालगृह कोटा, श्रीकृष्ण सेवाभावी संस्था संचलित बालगृह कोटा या ठिकाणी आम्हाला बऱ्याच दिवसापासून पाण्याचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत होता. तर योगायोगानं आज या ठिकाणी ॲडव्होकेट पूजाताई सोनवणे यांनी हा आमचा प्रश्न आजच्या काही दिवसापुरता का होईना निकाली काढला आणि आमची अपेक्षा आहे की भविष्यात सुद्धा असाच आमचा पाण्याचा प्रश्न निकाली निघावा आणि आमची या पाण्याच्या टंचाईच्या बाबतीमध्ये आमचा प्रश्न सुलभ व्हावा. धन्यवाद. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.